आपले बगीचे सांभाळण्याकरता आपल्या खाजगी कंपन्यांनी त्यात सहयोग करावा असाही आपण प्रयत्न करणार आहे। आपल्या इथे मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या क्रीडांगणाकरताही आपल्याला 60 कोटी रुपये दिले होते। उद्या इथे क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून 80,000 खेळाडू खेळले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेळाची सुविधा अनेक मैदानावर आपण केलेली आहे। आपल्या मैदानाचा नियोजित विकास, पाण्याची पूर्ण 24 तासाची व्यवस्था, ड्रेनेज सिस्टमची व्यवस्था आणि त्याचबरोबर खेळाच्या मैदाना, भाजी मार्केट ही सगळे व्यवस्थित करून आपल्याला नागपूरला एक स्मार्ट सिटी बनवायचं आहे। आणि या बाबतीतलं महत्त्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आपल्या झोपडीधारकांनाही आज भाडेपट्टीने पट्टे वितरण केलेले आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचं जीवन सुसह्य होणार आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि मला मुंबईला एका कार्यक्रमाला जायचं आहे। विमान येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे मला जाण्याची घाई असल्यामुळे मी मुद्दामून उभा राहिलो पहिल्यांदा भाषण देण्याकरता। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।